त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो फणस कापून त्याला 5 ते 7 मिनिटं डीप फ्राय करून घेतलेले आहे. 2.5 वाटी बासमती तांदूळ अर्धा तास भिजायला ठेवला आहे. 3 कांदे पातळ उभी चिरून त्याला डीप फ्राय केले आहे. 1 बारीक कापलेला टमाटर, 1 वाटी पुदिना, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 वाटी दही, घरी असलेला खडा मसाला, 5 ते 6 काजूचे तुकडे गोल्डन ब्राऊन तळलेले. मॅरिनेशनसाठी आपल्याला परत लागणारं आहे 2 चमचे आला लसणाचा पेस्ट, धनेपूड, जिरंपूड, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, तेल आणि तूप. सर्वात आधी फणस मॅरिनेशनसाठी ठेवूया. यात आपण तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, वेलदोडा, शहाजिरे, मिरी, लवंग किंवा घरी असलेला कुठलाही खडा मसाला घालू शकता. तळलेल्या कांद्यांचा अर्धा भाग हा यात वापरावा आणि अर्धा बिर्याणीचे लेयर्स बनवताना वापरावा. आता उर्वरित सर्व साहित्यसुद्धा आपण मॅरिनेशनमध्ये घालावे. मॅरिनेशनमुळे फणसाला सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर लागणार आहे, त्यामुळे बिर्याणी अधिकच चविष्ट लागणार. तसेच कांद्यांची काप तळताना त्यांना अधिक काळपट करू नये, त्यामुळे बिर्याणीला कडवटपणा येतो. सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता 20 मिनिटं याला मॅरिनेशनसाठी ठेवूया. बासमती राईस अर्धा तास छान भिजलेले आहे. पाणी काढून तांदूळ निथळून घ्यावा. आता पातेल्यात 2 छोटे चमचे तेल, 1 चमचा तूप घालावे. तूप गरम झाले की त्यात तमालपत्र, 2-3 मिरे, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, शहाजिरे घालावे. दोन ग्लास पाणी घालावे. दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या व अर्धा लिंबू पिळावा. यात आता भिजलेले तांदूळ घालावे. मीठ थोडे जास्ती घालावे. तांदूळ 80% शिजवावा, अतिशय शिजवू नये. 20% बिर्याणीला दम देताना शिजणार. हे बघा. त्याला चाळणीत निथळून घ्यावे. आता पॅन मध्ये 1 चमचा तेल व 1 चमचा तूप घालावे. तेल व तूप गरम झाले की मॅरिनेशनचा अख्खं मिश्रण त्यात घालावं. अर्धा ग्लास पाणी घालून त्याला 15 ते 20 मिनिटं शिजू द्यावे. बिर्याणीला दम देण्यासाठी हांडीचा वापर करतात, नसेल तर कढई वापरू शकता. बटाट्याचे काप खाली ठेवावे, त्यामुळे आपली बिर्याणी करपणार नाही. यावर शिजलेला बासमती राईसची लेयर घालावी. थोडे तळलेले कांदे, पुदिना, कोथिंबीर आणि काजू घालावे. यावर आता शिजलेल्या फणसाच्या मिश्रणाची लेयर घालावी. अल्टरनेट एकावर एक अशी लेयर तयार करून घ्यायची आहे.
शेवटी आपल्या आवडीचा फूड कलर टाकावा. वरून ताट झाकून देऊया. आता हे जे साईडचे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नरमधनं वाफ निघू नये म्हणून मी याला कापडाने कवर करणार आहे. कवर केल्यानंतर त्याला आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनटं दम द्यायचा आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि आपली बिर्याणीसुद्धा रेडी झालेली आहे. चला बघूया. खूप छान रंग दिसतोय आणि तांदूळ पण मोकळे मोकळे झालेले आहेत. खूप छान सुगंध येतो आहे आणि खायलासुद्धा टेस्टीच झाली असेल. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि सगळ्यांना खाऊ घाला. थँक्यू.